उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या आमेडिया कंपनीकडून मुंडव्यातील एका जमिनीचा गैरव्यवहार जो आहे तो झाला। त्याच प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानीच्या माहेर घर म्हणजेच तिच्या आई वडिलांच्या घरी जे आहे ते आता पुणे पोलिसांची झाडाझडती सुरू झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की शीतल तेजवानीचं पिंपरी चिंचवड मधील हे माहेर घर आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता याच संदर्भात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा लागलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। याच घरातून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागणार का आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहिलं तर पोलिसांकडून या ठिकाणी गेल्या अर्ध्या तासापासून झाडाझडती जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। त्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक कागदपत्र जी आहेत ती या ठिकाणी पुणे पोलिसांना जी आहे ती हस्तगत करायची आहे। आमेडिया कंपनी सोबत झालेल्या व्यवहाराचे अनेक कागदपत्र असतील, त्यामध्ये मूळ कुलमुखत्यार पत्र असेल, मूळ दस्त असेल, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम जी आहे ती देखील हस्तगत करणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने पुणे पोलीस या पिंपरीमधील तिच्या माहेर घरी आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर खरं तर शीतल तेजवानी ही पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहे। तिचंच या पिंपरी चिंचवड शहरातील वैष्णोदेवी मंदिराजवळ तिच्या माहेर म्हणजेच आई वडिलांचं घर जे आहे ते या ठिकाणी आहे। गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलिसांची झाडाझडती जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की या झाडाझडतीमध्ये काय कागदपत्र मिळतात आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।